यस वली आपण मॅचच्या दिशेने केवणी स्पोर्ट केवणी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर जय हरी सिनोली टीमला फलंदाजी साठी इन्व्हाइट केलंय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यस ही जोडी आहे ज्या जोडीने या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या ठोकली होती. मागच्या मॅच मध्ये तब्बल 80 धावा MCC कासार वडवली टीम समोर ठोकल्या होत्या. तर आता मात्र हे बॅटल चांगलं रंगेल, कारण समोर हेमंत पाटील आहे ज्याने नक्कीच मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती पहिल्या मॅच मध्ये. हा सामना 3 षटकांचा आहे याची नोंद घ्या. पॉवर प्लेचं षटक नाहीये. मॅच ऑन. एकविरा हायवे दिवा टीम चे कॅप्टन आपण सज्ज राहा. मॅचला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला हेमंत पाटीलच्या हातामध्ये चेंडू. समोर जितू चौधरी मॅन इन रेड कॅप. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला फुल टॉस होता आणि त्यावर आलाय हा धमाकेदार दर्जेदार चौकार. अतिशय चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला बॉल जो आहे सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. पहिला बाउन्सवर चेंडू सीमारेषे बाहेर झाला होता, चौकार आला होता. या बलेस देखील हा फटका देखील चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक चांगली मॅच नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स भरपूर मजबूत आहेत. या वेळेस समोर क्षेत्ररक्षक चुकी करतायत त्या ठिकाणी. नक्कीच केतन मात्रेला जीवनदान मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय काय घडतंय. हे रनआउटची विकेट. झेल तर ड्रॉप झाला होता आणि त्यानंतर चुकीची कॉलिंग. परिणाम स्वरूप मैदान सोडावं लागतंय. मोठी विकेट. मागच्या मॅच मध्ये नक्कीच ज्याच्या बॅट मधून अर्धशतक आलं होतं तो फलंदाज या ठिकाणी बाद झालाय केतन. केवणी स्पोर्ट केवणी, कारण केतन मात्रेची विकेट किती महत्वाची आहे. नक्कीच खेळाडू कक्षातील शांतता सांगते तुम्हाला. या वेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट झालाय. बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. काय फटकेबाजी होत आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार विनीतच्या बॅट मधून. हॅलो. षटकातील पुढचा बॉल.
या वेळेस देखील बॉलला समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगला झेल, फलंदाज बाद विनीत. नवीन फलंदाज भूषण म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया भूषण कशा प्रकारे फलंदाजी करेल. तर पहिलं षटक कंप्लीट झालंय. 2 गडी बाद 18 धावा धावफलकावर आहेत. नवीन गोलंदाज केदार मडवी बॉलिंग ट्रॅकवर. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. षटकातील पहिला बॉल केदार. हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. षटकातील पुढचा बॉल केदार मडवी बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहतोय. या वेळेस बॉलला पुढे ठेवला होता. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस, तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. केदार मडवी हा गोलंदाज ज्या शैलीने नक्कीच गोलंदाजी करतोय त्या शैलीवर मात्र या ठिकाणी आक्षेप घेतलाय. आता मात्र या ठिकाणावरनं तपासलं जाईल की केदार मडवी 90 रोटेशनने गोलंदाजी करतोय का, कारण आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालंय. थ्रो गोलंदाजी चालणार नाहीये. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. आतमध्ये आपण पाहतोय जितू चौधरीच्या बाद मधून देखील हा षटकार आलाय. या वेळेस देखील अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. एकवीरा हायवे व बी टीमचे कॅप्टन आपण ड्रॉ साठी या. देखील अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. चला लकी ड्रॉ साठी या. एकवीरा हायवे व बी टीमचे कॅप्टन. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस स्टॉपेज लागलाय. चेंडू आवत आहे. फटका फसलाय, मात्र क्षेत्ररक्षक दूर होते. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत.
चालू सामन्यातील जो संघ विजयी होईल नक्कीच त्या टीमचं देखील नाव आहे चिठ्ठीमध्ये. अर्थातच विजयी संघ हायवे दिवा बी या दोन चिठ्ठ्या या ठिकाणी उडवल्या जातील. वरून नक्कीच आपण पाहतोय चामिंद्रा टीमला ऑलरेडी बाय आहे. षटकातील पुढचा बॉल केदार या बॉलेस अतिशय सुपरस्ट्राईक चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलं होतं फलंदाजाला. शरीराचा भेद घेणारा चेंडू आपण पाहिला. एक धाव मिळाली या बॉलवर 2 धावांचा. नक्कीच हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. चिठ्ठी जी निघाली आहे ती विजयी संघ नाही तर एकवीरा हायवे दिवा बी या संघाची निघाली आहे. अडतीस धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. शेवटचा अंतिम षटक भावेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय. मात्र त्या दरम्यान नक्कीच समोरच्या दिशेने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल गाली. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. जितू चौधरी बॅक टू द डगआउट. नक्कीच सन्माननीय महेश दादा ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहे. दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज सुखदेव वांबरे मैदानाच्या आतमध्ये येतोय. मात्र त्या दरम्यान डीजे गणराजचे प्रोप्रायटर गणेश दादा पाटील रांजनोली यांच्या माध्यमातून टीम रांजनोली साठी शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद गणेश पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. 40+ अगदी जबरदस्त खेळाडू आहेत ते. सुखदेव भामरे नवीन फलंदाज. 23 धावा वैयक्तिक ठोकल्या 9 बॉलवर जितू चौधरीने आणि त्यानंतर बाद झालाय. परंतु नक्कीच सुखदेव भामरेचा विचार केला तर हा देखील एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे. भरपूर क्रिकेट याच्या माध्यमातून देखील आपण पाहत आलोय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा आपल्या स्टेप मध्ये चुकतोय त्या ठिकाणी गोलंदाज भावेश पाटील. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 88 चौकार 128 षटकार लागले आहेत. फुल टॉस आहे ऑन साइडला. फटका चांगला आहे. 1 बॉल्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. एक चांगला फटका सुखदेवच्या बॅट मधून आपण पाहिला. या वेळेस अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. निर्धाव. 42 धावा धावफलकावर आहेत. प्रत्येक मॅच मध्ये आज मात्र धावांचा पाऊस आपण पाहिलाय. धावा येत नाहीयेत तर धावा वाहत आहेत. या वेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतात. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. चांगली कॉलिंग झाली होती सुखदेवच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक 44 वर पोहोचलाय. भावेश पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकार.
या 6 धावांच्या मदतीने 50 कंप्लीट, 50 धावा झाल्या आहेत धावफलकावर. मात्र एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हे आपण अक्षय भोईरला पाहिला, सीमारेषे बाहेर चांगला झेल पकडला होता. उद्या मात्र इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. रनआउटची विकेट. या एकच धाव या बॉलवर 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 51 51 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 52 धावांचे लक्ष्य टीम केवनी स्पोर्ट केवनी समोर. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल चाविंद्रा विपक्ष विजयी संघ. आणि त्यानंतर मात्र शेवटची मॅच एकविरा हायवे दिवा बी या टीम समोर कोणता संघ असेल नक्कीच थोड्या वेळातच तुम्हाला समजेल. एकावन्न धावा झाल्या आहेत. 52 धावांचं लक्ष आहे. आणि या 52 धावांचा पाठलाग केवनी स्पोर्ट केवनी टीमच्या माध्यमातून कशा प्रकारे केला जाईल. टीम रांजनोली 52 धावांच्या आत रोकेल का, की त्या उलट केवनी स्पोर्ट केवनी संघ नक्कीच 52 धावा काढेल, हे आपण पुढील सत्रामध्ये ऐकणार आहोत. मोनिश पाटील यांचा आवाज. मोनिश पाटील आपण जॉईन व्हा. मोनिश पाटील. बावन्न धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग नक्कीच मॅचला या ठिकाणावरनं सुरुवात आपण करूया. हेमंत पाटीलवर मात्र भरपूर मोठी जबाबदारी असेल केवनी टीमची. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगली फलंदाजी त्याने जरूर केली होती. मात्र त्या फलंदाजीचा अंदाज या मॅचमध्ये देखील तुला दाखवावा लागेल. तर त्या उलट टीम रांजनोलीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आहे. हेमंत पाटील विथ भावेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक विनीत भगतच्या हातामध्ये चेंडू. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. वेल स्टॉप. एक धाव जरूर आली त्या ठिकाणी टीम केवनीसाठी. एका धावेसोबत अकाउंट ओपन झालं त्या ठिकाणी या हेमंत पाटील सोबतच टीम केवनीचं देखील.
मात्र नक्कीच या मॅचचा विचार केला तर 52 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. एकेरी दुहेरी धावांमध्ये काम बनणार नाहीये. विकेट सातत्याने मोठे फटके आवश्यक आहेत. या वेळेस हा बॉल उंच आणि लांबच लांब पाहायला मिळेल का? नाहीये. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी. अफलातून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. हे आपण पाहू शकता. एक क्षण असं वाटलं होतं की हा बॉल जो आहे सीमारेषे बाहेर दूर कुठेतरी जाईल, मात्र नक्कीच कमालीचं क्षेत्ररक्षण. विवेक भगत त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या वेळेस हा बॉल पॉइंटच्या वरून उडवला. हा फटका देखील चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. तौफलकावर 4 धावा आपण पाहतोय. पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय. विनीत भगत चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. सुरुवात खूप महत्वाची आहे आणि ती चांगली सुरुवात विनीतच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळते आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील इनसाइड आउट फटका. क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. हेमंत पाटीलची विकेट खूप महत्वाची असेल टीम रांजणोलीसाठी, कारण 52 धावांचं लक्ष जरूर आहे, मात्र ते टोकण्याची नक्की क्षमता त्याच्याकडे आहे. क्षमतेवर कोणत्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह नाहीये, मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. षटकातील पुढचा बॉल विनीत भगत पुन्हा एकदा. या वेळेस ताकदीचा पुरेपूर वापर चेंडू करतो या वाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार. चौदा धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक पॉझिटिव्ह सुरुवात या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल या वेळेस आपल्या स्टेप मध्ये चुकतोय विनीत. षटकातील शेवटचा बॉल आहे. नक्कीच थोडा दबाव जरूर असेल. मागच्या बॉलवर षटकार आलाय. या वेळेस पुन्हा एकदा अजून एक हेमंत पाटीलच्या बाट मधून येतो. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. नक्कीच पहिला षटक फेकत असताना हेमंत पाटीलने मात्र 18 धावा खर्च केल्या होत्या. त्या 18 धावा मात्र या ठिकाणी वसूल केल्यात. टिट फॉर टॅट. जशास तसा प्रत्युत्तर आपण पाहतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 220. 20 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉलवर 32 धावांची आवश्यकता आहे. मी आधीच म्हटलं होतं हेमंत पाटीलची विकेट खूप महत्वाची आहे टीम रांजणोलीसाठी आणि नक्कीच हेमंत पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 20 धावा आल्यात त्याच्या बाट मधून. एक चौकार सोबतच 2 षटकार. आता मात्र 12 चेंडू 32 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज विवेक भगत येतोय. विवेक भगतने मात्र काय स्टॉप केला होता बॉल सीमारेषे लगत. षटकार जाणारा चेंडू मात्र नक्कीच त्या ठिकाणी रोखला होता. चांगलं प्रदर्शन क्षेत्ररक्षण करत असताना विवेक भगतचं मात्र गोलंदाजी करत असताना नक्कीच काय योगदान देईल हे आपल्याला पाहावं लागेल. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल यष्ट्यांच्या वरून गेलाय असं म्हणणं आहे त्या ठिकाणी. कमल सरांचा बॉल निर्धाव आहे. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं. अगदी लेग स्टिप वरून बॉल ट्रॅव्हल झाला होता. या वेळेस मात्र पुन्हा एकदा अजून एक चांगला बॉल. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चांगला बॉल म्हणता येणार नाहीये, कारण लेट पण थेट आमच्यापर्यंत डिसिजन आलाय वाईट बॉल. नक्कीच हे षटक खूप महत्वाचं आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील.
विवेक भगत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर, फुल टॉस बॉल ऑन साइड ला, चेंडू हवेत, नो बॉलचा इशारा आलाय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि नो बॉलचा इशारा, अर्थातच 1+2 2 धावा मिळतील आणि सोबतच पुढचा बॉल जो आहे तो फ्रेट असणार आहे. फ्री हिट बॉलचा समाचार भावेश पाटील कशा प्रकारे घेईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. एका बाजूने धावा येतात जरूर, मात्र भावेश पाटील 3 चेंडू खेळलाय आणि फक्त 3 धावांचे योगदान त्याच्या बॅट मधून आपण पाहिलंय. फ्री हिट बॉल, विवेक भगत बॉलिंग ट्रॅक वर, फुल टॉस आहे, ऑन साइड ला उडवलाय, बॉल निघून जातोय सीमा पार, 6 धावा, षटकार. काढला होता, चांगला फटका त्या ठिकाणी आपण भावेश पाटीलच्या बॅट मधून पाहिला. आता मात्र 10 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. या वेळेस बॅट भरपूर आधी फिरवली, फिंगर रोल केल्या होत्या चेंडूवर, बॉल मात्र निघून गेला त्या ठिकाणी निर्धावच्या स्वरूपात. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळला होता. विवेक भगतच्या माध्यमातून या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. हा चेंडू देखील निर्धाव जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो केवनी टीमवर दबाव निर्माण करेल यात काही शंका नाहीये, कारण उर्वरित आता मात्र 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉलवर 22 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. 2 महत्वाचे चेंडू या षटकातील. यावेळेस जोरदार अपील, काय घडलंय त्या ठिकाणी. हॅलो, यस, नॉट आउट. चेंडू मात्र निर्धाव गेलाय आणि हा सलगचा तिसरा निर्धाव चेंडू फेकलाय त्या ठिकाणी. एक षटकार जरूर आपण पाहिला होता, मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला या ठिकाणी. षटकातील शेवटचा बॉल, विवेक बॉलिंग ट्रॅक वर स्टेप मध्ये चुकतोय. हा चेंडू जो आहे तो खूप महत्वाचा आहे. शेवटचा बॉल या षटकातील आणि त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील उचली दिली चेंडूला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. षटक समाप्तीचा इशारा. 4 चेंडू सलग निर्धाव खेळलाय त्या ठिकाणी फलंदाज भावेश पाटील आणि हे 4 चेंडू जे आहेत ना ते कदाचित टीम केवनीला महाग पडतील, कारण आता मात्र शेवटचं षटक बाकी आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. काय कमालीचं षटक फेकलं त्या ठिकाणी विवेक या गोलंदाजाने. अगदी यंगस्टर गोलंदाज आहे, नक्कीच भरपूर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली.
बॉलिंग ट्रॅक वर दीपक येतोय. पहिला बॉल, या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. शेवटचं षटक आहे, अगदी महत्वाचं षटक. या षटकाच्या माध्यमातून आता मात्र 21 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 90 षटकार आणि माफ करा 90 चौकार आणि 132 षटकार लागले आहेत. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा, चौकार. नक्कीच नेक्स्ट मॅच, पुढच्या मॅच मध्ये आपण यतीन पाटीलला ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. टीम साविंद्राच्या बाजूने गोल्डन बॉय यतीन. षटकातील पुढचा बॉल दीपक. या वेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दीपकच्या माध्यमातून देखील आपण लेग ब्रेक गोलंदाजी पाहतोय, मात्र अचूक टप्पा हाताळणं खूप गरजेचं आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केले फलंदाजाला, चेंडू मात्र निर्धाव जातोय. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉलवर 16 धावांची आवश्यकता. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. पुन्हा एकदा हेमंत पाटीलला बीट केलंय. बॉल निघून जातोय सरळ यष्टीरक्षक प्रमोदच्या हातामध्ये. आता मात्र 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. अगदी वेगवान चेंडू, बीट केलंय फलंदाजाला. नक्कीच आता मात्र विजयाच्या उंबाट्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय टीम जय हरी रानसनोली. 2 चेंडू 16 धावा. षटकातील पुढचा बॉल, शेवटचा बॉल. यस, यानंतर अजून एक चेंडू जरूर आहे त्या ठिकाणी. मात्र 16 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. एक लिगल चेंडू त्या ठिकाणी दीपकला फेकायचा आहे विजयासाठी. एक चेंडू दूर जय हरी रानसनोली संघ. षटकातील शेवटचा बॉल. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय हरी रानसनोली टीमने. अभिनंदन. हार्ड लक, टफ लक टीम केवनी स्पोर्ट केवनी. रानसनोली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या, तर साविंद्रा टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. तर टीम केवनीचे कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधा. खरं तर 2 ते 3 ऑप्शन जरूर आहेत या ठिकाणी. मात्र आम्ही ऑप्शन निवडतो. एक टर्निंग पॉइंट षटक ज्याने फेकला होता, नाव आहे विवेक भगत. आपण मॅन ऑफ द मॅच साठी या, तर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला टॉस साठी या.
साविंद्री संघाचे कर्णधार सावित्रीच्या विपक्षामध्ये टीम रांजणोली अशी आपण मॅच पाहणार आहोत. आणि व्यासपीठावरनं राजेश दादांना विनंती करेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये जिथे आपण सावित्रीच्या विपक्षामध्ये रांजणोली अशी आपण टॉस करत आहोत. जयरी रांजणोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये विकी स्पोर्ट्स साविंद्रे अशी आपण मॅच पाहतोय. जय बजरंग अशी कॉलिंग आणि इथे योग क्रिएशन पाहायला मिळत आहे. अर्थात नाण्याचं कौल जे आहे ते टीम साविंद्रे संघ म्हणून होतं. फारसं काही विचारत नाही तुम्हाला, फक्त डिसिजन कळवा काय असणार आहे. फिल्डिंग. ओके, ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा. हॅलो हॅलो चेक. विवेक भगत आपण या मारुती मार्चचं पारितोषिक घेण्यासाठी विवेक भगत. हॅलो ऑलेंडर बाउंड्री लाईनचा दाबा घ्या. आणि सन्माननीय रमेशजी भुईर साहेबांना विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅच सन्मानित करायची आहे.